जेव्हा बातमी असते विश्वासाची, तेव्हा नाव येते जळगाव उन्नती न्यूज। तुमचा हक्काचा आवाज जळगाव उन्नती न्यूज। पाहूया आजच्या बातम्या। जळगाव जामोद शहरासह 140 गावांचा पाणीपुरवठा 4 दिवस बंद राहणार। जळगाव जामोद शहर आणि परिसरातील 140 गावांना प्रादेशिक पाणीपुरवठा योजनेतून होणारा पाणीपुरवठा आगामी 4 दिवस पूर्णपणे बंद राहणार आहे। वारी हनुमान येथील जलशुद्धीकरण केंद्रामध्ये दैनंदिन देखभाल व दुरुस्ती अंतर्गत अचानक तांत्रिक बिघाड निर्माण झाल्यामुळे हा निर्णय घेण्यात आला आहे। या तांत्रिक अडचणीमुळे 13 जुलै 2026 ते 16 जुलै 2026 या कालावधीत संपूर्ण पाणीपुरवठा बंद ठेवण्यात येणार असल्याची माहिती महाराष्ट्र जीवन प्राधिकरण उपविभागाचे उपविभागीय अधिकारी इंदल राठोड यांनी दिली आहे। या संदर्भात महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाने जळगाव जामोद आणि संग्रामपूर तालुक्यातील सर्व ग्रामपंचायत कार्यालयांच्या सरपंच व सचिवांना व्हॉट्सअपद्वारे तातडीचे पत्र पाठवून सूचित केले आहे। संबंधित ग्रामपंचायतींनी आपापल्या स्तरावरून गावातील नळधारकांना या पाणीवाणीबाबत आगाऊ सूचना द्यावी, जेणेकरून नागरिकांची गैरसोय होणार नाही, असे या पत्रात म्हटले आहे। तसेच पावसाळ्याचे दिवस असल्याने जलशुद्धीकरण केंद्राची दुरुस्ती सुरू असतानाच ग्रामपंचायतींनी आपापल्या गावातील पाण्याच्या टाक्यांची योग्य स्वच्छता करून घ्यावी आणि नागरिकांना शुद्ध पाण्याचा पुरवठा करण्याचे नियोजन करावे, अशाही सूचना देण्यात आल्या आहेत। या 4 दिवसांच्या कालावधीत जळगाव जामोद शहरात आणि योजनेअंतर्गत येणाऱ्या 140 गावांमध्ये नळधारकांना पाणी मिळणार नसल्यामुळे सर्व नागरिकांनी उपलब्ध पाणी जपून वापरावे आणि प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन करण्यात आले आहे।